विशेष रिपोर्ट मनमाड इंदूर रेल्वे मार्ग. विकासाची रूळ की शेतकऱ्यांचा काळ. धुळ्यात मोजणीला रेड सिग्नल. धुळे. प्रतिनिधी संभाजी पगार. धुळे जिल्ह्यात आज विकासाच्या गतीला शेतकऱ्यांच्या संतापाचा मोठा ब्रेक लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि उत्तर दक्षिण भारताला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे काम आज धुळ्यात अक्षरशः ठप्प पाडण्यात आले. आधी लेखी द्या, मगच जमिनीला टेप लावा, असा आक्रमक पवित्रा घेत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्याला माघारी धाडले आहे. आज दिनांक नेमकं काय घडलं? रोजी बाळापूर येथे संयुक्त मोजणीसाठी भूमी अभिलेख व इतर विभागाचे पदाधिकारी आले असतात. विशेष रिपोर्ट मनमाड इंदूर रेल्वे. करू देणार नाहीत. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा विकासाला अजिबात विरोध नाही, परंतु विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा जो खून केला जातोय तो कदापि आम्ही सहन करणार नाही. या देखील लढाणा बोरी रेल्वे मार्गामध्ये जवळजवळ 500 ते 550 शेतकऱ्यांच्या जमिनी या संपादित झालेल्या आहे व त्या सर्व कुटुंबावर विकास मार्गाची वेळ आलेली. या रेल्वे मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे तुकडे झालेले आहेत. उर्वरित तुकड्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नाही. तसेच शासनाचा कुठलाच कायदा हा शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचं योग्य ते मूल्यांकन करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचं पोटेन्शियलिटी डिफाईन करू शकत नाही. वरखेडी, बाळापूर, पिंपरी ही 3 गावं जी आहेत ती महानगरपालिकेच्या हद्दीत होती व इतर गावं जी आहेत ती राष्ट्रीय महामार्ग 3 आणि 6 मध्ये असून सुद्धा यांना अतिशय तटपुंज मोबदला देण्यात आलेला आहे. आणि सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे की पालिकेच्या हद्दीतली गावं असून राष्ट्रीय महामार्गालगतची गावं असून यांना सर्वांना जो मोबदला देण्यात आलेला आहे तो हेक्टरी देण्यात आलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर आहे, बारमाही आहे, सॅटेलाइट मध्ये सगळ्या प्रकारचे इमेजेस आहेत, तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या जमिना सरसकट जिरायत म्हणून मोबदला देण्यात आलेला आहे. आणि दुसरी मोठी सगळ्यात मोठा जो शेतकऱ्यांना अन्याय करण्यात आलेला आहे की ज्या जास्त किमतीच्या खरेदी होत्या, निवाडा करत असताना ज्या जास्त किमतीच्या खरेदी जाणीवपूर्वक वगळण्यात आलेल्या आहे. त्यामुळे याच्या पुढे जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी, सक्षम प्राधिकारी मनमाड इंदूर म्हणजेच बाळापूर ते पूर्वेपाडा रेल्वे मार्ग अधिकारी लेखी स्वरूपात मोबदला जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या शेतामध्ये शासनाच्या कुठल्या अधिकाऱ्याला पाय ठेवू देणार नाही. वेळ पडली तर आम्ही जीव देऊ, परंतु शासनाच्या कुठल्याच प्रतिनिधीला आम्ही पाय ठेवू देणार नाही. आम्ही या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाला विनंती केलेली आहे. लेखी स्वरूपात माननीय जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील यांनी परंतु कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, कुठल्याही प्रकारे प्राथमिक चर्चा न करता, कुठल्याही प्रकारची मीटिंग कॉल न करता परस्पर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतामध्ये पाठवत आहेत. जर या दरम्यान कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, हिंसाचार झाला, तर याला सर्वस्वी इथलं जिल्हा प्रशासन आणि भूसंपादन विभाग निर्माण जाईल. जोपर्यंत प्रशासन शेतकऱ्यांचा जो जमिनीचा रेट पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारची नाही, जोपर्यंत ती तरतूद होत नाही, लेखी स्वरूपात शेतकऱ्यांना आश्वासन भेटत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची मोजणी व प्रशासन नहीं चलेंगे. आम्ही धुळे मनमाड शेतकरी पहिले बाधित झालेलो आहे. आमच्या जमिनी या क्षेत्रात परत जात आहेत, परंतु आमचे जे क्षेत्र गेलं आहे बाळापूर शिवारात सगळ्यात जास्त क्षेत्र गेलेलं आहे. कारण ह्या एरियात मेन स्टेशन येते. तर आमचे जे प्रकरण आहेत, जे आम्ही अपील केलेले होते ते कलेक्टर मॅडमने स्वीकारलेले नाहीत. जर आमचे जुने प्रकरण स्वीकारले नाही, ज्याचा आम्हाला न्याय मिळणार